पुण्याच्या हडपसरमधील सय्यदनगर रेल्वे अंडरपासची स्थिती अत्यंत खालावलेली असून लोखंडी पावसाळी ड्रेनेजवरील लोखंडी सळई मोडकळी झाली आहे। त्यासोबतच रोडवरील सिमेंट निघून लोखंडी सळ्या बाहेर आल्यात। अशा या रोडच्या अवस्थेमुळे बऱ्याच वेळा येथे अपघात होत आहेत। याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश वडणे यांनी। आज आपण हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात आहोत। हा जो ब्रिज आहे हा रेल्वेचा अंडर बायपास ब्रिज आहे। या भागात आपण पाहत आहात की अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम केले आहे। या भागात या सळावरून जाऊन या पूर्ण नुकसान होत आहे किंवा सळा तुटत आहे। धोकादायक पद्धतीने वाहने चालवत आहेत। वारंवार या सळा इथे तुटत आहेत। येथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची ये-जा असते। नागरिक मोठ्या प्रमाणात इथून ये-जा करत असतात। आज आपण येथील जे स्थानिक नागरिक आहेत यांना याबद्दल विचारूया नेमके काय म्हणतायत। हे जे पावसाळी गटाराची लाईन आहे ते वारंवार तुटत आहे, निकृष्ट दर्जाचं काम आहे, याबद्दल आपण काय बोलता। प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाहीये, कारण इथं 2000 विद्यार्थी शिकतात अशी शाळा आहे। बरेच लोक आहेत, संध्याकाळी लाईट नसते, पावसाळ्यात ते जाळं तुटलेलं दिसत नाही। ॲक्सिडेंट मोठ्या प्रमाणात होतात। प्रशासनाने या गोष्टीकडे अतिशय गंभीर्याने लक्ष द्यावे, लोकांच्या नागरिकांच्या जीवाची खेळू नये। आपण पुणे महानगरपालिका काय आवाहन करतात। कृपया करून ह्या गोष्टी ज्या बी ठेकेदारांना तुम्ही हे काम दिलेले आहे त्यांच्याकडून ह्या काम करून लवकरात लवकर करावे, जेणेकरून लोकांचा जीव जाईल नाही। आज इथे 2000 विद्यार्थी शिकत आहेत आणि अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे। आपण पुढे पाहत रोडचं जे सिमेंटीकरण केलं आहे त्याच्यात सुद्धा सिमेंट निघलं आहे आणि पूर्णपणे आपल्याला दिसत आहे की त्या रोडच्या सळा दिसत आहे। याबद्दल आपण काय म्हणतो। हे महानगरपालिकेवाले त्यांनी हे काम करून घ्यावे। 2000 विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत। त्यात ट्रॅफिकचा इश्यू होतो, ट्रॅफिक लय होतो, तिथलं फार लांब 2-2 किलोमीटर ट्रॅफिक होते। मागच्या आठवड्यात 2 ॲक्सिडेंट झाले। आपण पाहत आहात येथील नागरिकांनी फार मोठ्या समस्या मांडल्या आहेत। वारंवार इथे दुर्घटना होत आहेत। इथे मोठी शाळा आहे, तिथे 2000 विद्यार्थी शिकत आहेत। यामुळे अपघात वारंवार झालेले आहेत आणि कधी कॉर्पोरेशन जागं होणार किंवा पुणे महानगरपालिका कधी आज झोपेत उठणार, कुठली तरी मोठी दुर्घटना झाली किंवा कोण मेल्यानंतर जागे होणार का, असा संतप्त सवाल इथे नागरिक विचारत आहेत। न्यूज अनकटमधून मी दिनेश वडणे, धन्यवाद।